नमस्कार. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. मी रियाज हुंडेकरी सोलापूरहून बोलतो. मागच्या 2 दिवसापूर्वी राज ठाकरे साहेबांनी ठाण्यामध्ये जे आहेत एक उत्तर सभा घेतली आणि त्या उत्तर सभामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल, मशिदीबद्दल आणि मशिदीवरती लावलेले भोंग्याबद्दल खूप काही बोललेत त्यांनी. तर त्यामध्ये काही गोष्टीवरती आम्हाला खुलासा करायचा आहे आणि ते मी करणार आहे. सगळ्यात अगोदर त्यांनी जेव्हा स्टेजवरती आल्या त्यांनी स्टेजवरती बोललेत की आता मी येताना अग्निशामक दलांचे गाड्या दिसलेत आम्हाला. अजून मी काय तेवढं आग लावल्यासारखं एवढं बोलणार नाही असं त्यांनी स्पष्टीकरण केलं होतं. परंतु राजसाहेब, तुम्ही एवढं बोललात की संपूर्ण महाराष्ट्र नाही, म्हणजे फक्त महाराष्ट्र नाही, पूर्ण देशामध्ये त्याची आग लागली. हे तुम्ही लक्षात ठेवा. एवढं आपण बोललात. आणि आपण हे पण बोललात की आजचं जे भाषण आहे ते स्क्रीन लावून जम्मूमध्ये आणि इतर राज्यामध्ये ते भाषण माझं भाषण जे आहेत ना दाखवण्यात येणार आहे. खरंच आपण जे बोललात ते खरंच बोललात. कारण काय, आपण त्या भाषणामध्ये काय बोलणार आहेत, कशी आग लावणार आहे हे तुम्हाला पण माहीत आणि जे तुमच्या पाठीमागे आहेत भाजपचे लोक त्यांना पण माहीत आहे. म्हणून त्या लोकांनी तुमची हे भाषणाची स्क्रीन इतर राज्यामध्ये पण लावून ठेवलेली आहे. आणि आपण त्यामध्ये एक सांगितलं की आपण कोणत्या तरी कंपनीमध्ये भागीदार होतात आणि त्या कंपनीमध्ये काहीतरी एक घोटाळा निर्माण झाला आणि त्या कंपनीमध्ये तुम्ही बाहेर पडल्यानंतर त्या कंपनीकडून तुम्हाला ईडीची नोटीस आली. तर तुमचं मत असं होतं की अशा ईडीची कित्येक नोटीस मला आलेत परंतु आम्ही त्यांना भीक घालत नाही. तर आमचं मत असं आहे की तुम्ही भीक घालत नाही तर तुम्ही ईडीच्या ऑफिसला का गेला? तिथं तुमचा जॉब नोंदवला किंवा नाही नोंदवला हे माहीत नाही. कदाचित तुमचं तिथं जॉब नोंदवला तर तुम्ही भीक घातल्यासारखे झाले ना साहेब, का नाही सांगा? आणि कदाचित तुम्ही तिथं जाऊन तुमचा जबाब नोंदवला असेल, ती ईडीची कारवाई जे तुम्हाला नोटीस दिलेली होती ती पूर्ण झाली का नाही झाली? कदाचित मला असं वाटतोय की ती ईडीची कारवाई आतापर्यंत पूर्ण झालेली नसेल. तो केस आतापर्यंत पेंडिंगमध्येच असायलाच पाहिजे. कारण कदाचित तो केस पूर्ण झाला असेल, क्लोज झाला असेल तर तुम्ही इथे भाजपाच्या विरोधातच बोलतात असं आम्हाला कळतोय. तुम्ही त्यांच्या विरोधात बोललं नाही याचा अर्थ असा निघतोय की ते तुम्हाला जे ईडीची नोटीस मिळालेली होती ते आतापर्यंत क्लोज झालेला नाही. तो मॅटर पेंडिंगमध्ये आहे. ह्यासाठी ह्या भाषणामध्ये तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या विरोधात, इस्लामच्या विरोधात, भोंग्यांच्या विरोधात खूप बोललात. कारण तुमचा एकच हेतू आणि ते भाजपचे आहे त्यांचं पण एकच हेतू की ह्या राज्यामध्ये आणि इतर आपल्या दुसऱ्या राज्यामध्ये आणि देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करून जातीवाद भांडण लावण्याचा हा तुमचा प्रयत्न, तुमच्या मागच्या लोकांचा पण प्रयत्न असं आम्हाला वाटतोय. दुसरी एक गोष्ट, तुम्ही ह्या भाषणामध्ये बोललात की मी मोदी साहेबांचं अभिनंदन केलो जेव्हा त्यांनी 370 कलम हटवलो, तर त्यावेळी सगळ्यात अगोदर मी त्यांचं अभिनंदन केलो. हो साहेब, तुम्ही करणारच. हे गोष्ट काय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना माहीत नाही का तुम्ही अभिनंदन केलेलं? अहो माहीतच होतं. तरी पण तुम्ही ह्या स्टेजवरती त्यांचं का कौतुक केलं, ते गोष्ट का रिपीट केली याचा अर्थ तर आम्हाला कळालेलाच नाही. कारण हा सभेचा उद्देश तुम्हाला जे विरोधक आहे त्यांना उत्तर द्यायचं होतं. तरी पण तुम्ही इथे मोदींना मी सगळ्यात अगोदर त्यांचं अभिनंदन केलात, हे रिपीट केलात. कारण काय, मोदी सरकार आणि भाजप तुमच्यावर खुश व्हावे हाच तुमचं म्हणणं होतं. अजून
तुम्ही ह्याच्यावरती एकच बोललात की तुम्ही ह्या मोदी सरकारला जे आहेत ना 2 मागण्या मागण्या केलेत. एक मागणी की ह्या देशामध्ये जे आहेत ना समान कायदा व्हायला पाहिजे. दुसरं की या देशामध्ये जे आहेत ना लोकसंख्यावरती नियंत्रण असायला पाहिजे, असं तुमचं मत होतं. तर ह्याच्यावरती मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, हे समान कायदा कशाला हो साहेब? म्हणजे या देशात सगळे निरनिराळी जातीचे लोक इथं राहतात. दलित समाज राहतोय, SC राहतोय, ST राहतोय, OBC राहतात, इतर समाजाचे लोक राहतात. आणि जेव्हा हा देश आपला आझाद झाला, स्वतंत्र झाला, तेव्हापासून या लोकांना रिझर्वेशन दिलेले आहेत शासनाने, भारत सरकारने. तर तुमचं हेतू एकच की समान नागरिक कायदा आलं की हे जितके पण सवलती ह्या लोकांना जाती लोकांना दिलेलं की हे संपूर्ण नष्ट व्हायला पाहिजे, हे तुमची नियत. म्हणून तुम्ही समान कायदा बोलतात. आणि तुम्ही याच्यामध्ये म्हणलात की एक गोष्ट तुम्हाला विरोध करतो, परंतु माझी एक गोष्ट तुम्हाला असं म्हणतोय, जे पटत नाही मी त्यांचा विरोध करतो. अहो साहेब, तुम्ही इस्लाम विरोध, मशिदीच्या विरोधात, मुसलमानांच्या विरोधात बोलतात. हे बोलण्याच्या ऐवजी आता आपल्या सध्या देशात किती जाती तणाव चाललेला आहे, किती बेरोजगारी आहे, किती गरिबी आहे, किती महागाई वाढलेली आहे, शेतकरी किती लोकांनी आत्महत्या केलेले आहेत, याच्यावरती आपण आपल्या भाषणामध्ये एकही शब्द बोललेला नाही. का हो? फक्त तुम्हाला मुसलमान समाजच दिसतोय, भोंगाच दिसतोय, मशिदीच दिसतोय. अहो ठाकरे साहेब, राज साहेब, कदाचित तुमच्या पार्टीला उंचवरती न्यायचा असेल तर तुम्ही हे जातीपातीचं राजकारण सोडा आणि जे सामाजिक मधले जे आपल्या देशामध्ये, आपल्या शासनामध्ये जे मुद्दे चाललेले आहेत, त्या मुद्द्याला धरून कदाचित तुम्ही बोललं असेल तर त्या तुमच्याकडून काही लोकांचा फायदा होईल. फक्त तुमचं या बोलण्यामुळं हिंदू मुस्लिम तेढच निर्माण होणार, दुसरं काही साध्य होणार नाही. आणि तुम्ही हिंदू मुस्लिमच्या लोकांच्या मनात द्वेष पसरतातच आहे. हे द्वेष पसरून तुमचं एकच उद्देश की हिंदू आणि मुस्लिम समाज हे दोघांमध्ये भांडण व्हावे, जातीवाद तेढ निर्माण व्हावी आणि आपण आपल्या पक्षाचे पोळी ह्याच्यावरती भाजून घेण्याचा हा तुमचा उद्देश आहे. अजून तुम्ही सांगता की या मशिदीच्या भोंग्यावरती पूर्ण देशाच्या लोकांना त्रास होतोय आणि तुम्ही असं सांगतात की कदाचित तुम्हाला अजान द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या घरात द्या, नमाज घरामध्ये पडा, रस्त्यावर कशाला पडता. आणि तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही मशिदीवरचे भोंगे काढत नाही असं तुमचं म्हणणं आहे. कदाचित ते भोंगे तुम्ही काढत नसेल तर तुमच्या मशिदीच्या समोर आम्ही हनुमान चालीसा पडू असं तुमचं मत व्यक्त आहे. आणि ह्या भोंग्यातून काही लोकांना त्रास होतोय असं बी तुमचं मत आहे. खूप जोरजोरात ह्याच्याबद्दल तुम्ही मागच्या वेळी 2-4 वेळा पण बोलला होता. म्हणून अजित पवार साहेबांनी जे तुम्हाला बोलले त्याचा पण तुम्ही उल्लेख करून सांगितलात की मी याच्यापूर्वी पण याच्या विरोधात बोललेलो आहे. अहो तुम्ही याच्या विरोधात नाही, खूप वेळा बोललात. तुम्ही मुस्लिमच्या विरोधात बोलला, मशिदीबद्दल बोललात, भोंग्याबद्दल बोललात. हे बरोबर आहे साहेब, तुमचं कामच आहे ते बोलण्यासाठी. ते तुम्ही जितकं मुस्लिमच्या विरोधात, इस्लामच्या विरोधात बोलतात तेव्हा तुमची म्हणजे इतर लोकांमध्ये इज्जत वाढते असं तुमचं मत आहे. परंतु हे चुकीचं आहे साहेब. बघा, प्रत्येक धर्मामध्ये चांगले पण लोक असतात, वाईट पण लोक असतात. प्रत्येक धर्मामध्ये 5% लोक जे आहेत ना जातीवादी करत असतात आणि ते 5% 95% जे जातीवाद कधीच करत नाही, हिंदू मुस्लिम मिळून राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे 5% त्या 95% जे आहेत ना हवी होतात, भारी पडतात. आणि तसल्या 5% लोकांना तुम्ही हुसकावून लावून मतभेद निर्माण करून भांडणं लावण्याची प्रयत्न करतात, हे करतात. आणि तुम्ही सांगितलात की सुप्रीम कोर्टाचा एक जजमेंट आहे आणि त्या जजमेंटचं तुम्ही वाचन करून दाखवला. ते जरा चुकीचं न केलं. त्या फक्त इस्लामाबद्दल सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं नाही. तो जजमेंट सुप्रीम कोर्टाने असं दिलं की रात्री 10च्या नंतर सकाळी 6 पर्यंत कोणीही लाऊडस्पीकर लावू नये. कदाचित तुम्हाला लाऊडस्पीकर लावायचा असेल तर ते इतर लोकांना, हॉस्पिटलच्या लोकांना, वयस्कर लोकांना, अभ्यास करताना,
कोणालाही त्रास होऊ नये. कदाचित रेसिडेंटल झोन असेल तर त्या रेसिडेंटल झोन मध्ये तुम्ही कमीत कमी 45 डिसिबल आणि जास्तीत जास्त 55 डिसिबल ह्या पर्यंत आवाजाची मर्यादा ठेवायला पाहिजे. कदाचित इंडस्ट्रियल झोन असेल तर तिथं कमीत कमी 70 डिसिबल आणि जास्तीत जास्त 75 डिसिबल एवढं तुमच्या लाऊडस्पीकरचा आवाज असायला पाहिजे. आणि ह्याच्यापेक्षा कदाचित कोणी जास्त आवाज ठेवत असेल तर त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. हे आमचं पण मत आहे. कदाचित कोणत्या मशिदीचं पेशवाम किंवा बांगी साहेब बांग देणारा चुकून कदाचित आवाज मोठा केला असेल आणि त्याचा त्रास दुसऱ्याला होत असेल तर आम्ही पण त्यांचा विरोध करतो साहेब. तर तुम्ही भोंगे न काढण्यासाठी संदेश देऊन फक्त तुम्ही असं पण सांगा की बघा जे तुमचं आवाज आहे लाऊडस्पीकरचं जे सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिलेली आहे त्या गाईडलाईन प्रमाणे तुम्ही काम करा, तुमचा आवाज बारीक करा. तर आम्ही समजू शकतो की तुम्ही जे आहेत ना जातीवाद न करता तेढ निर्माण न करता आपापसामध्ये जे आहेत ना चांगले वातावरण साठी तुम्ही सांगू शकता म्हणून आम्हाला असं वाटतंय. परंतु तुम्ही किती बोलला आणि तुम्ही उदाहरण दिलात सलीम भाई शेख, सलीम मामू शेख जे तुमच्या पक्षाचे आहेत आणि तुम्ही तिथं बोलला की हे बघा हे माझ्या पक्षाचा सलीम भाई शेख, हे उठ रे. हे तुमची सांगण्याची पद्धत किती जोरात किती रागानं ते तुम्ही तुमचे जे कार्यकर्ते होते सलीम शेख त्याला जागेवरतून उठून आला, हे उठ रे. आणि तो बिचारा उठून हात बांधून थांबला आणि तुम्ही सांगतात हे बघा हे सच्चा मुसलमान हिंदू मुसलमान यांनी जिथं निवडून आला तिथे जे आहे 95% हिंदू समाजाचे लोक आहेत आणि त्या लोकांनी या सलीम शेखला निवडून दिलं. हा सच्चा हिंदू देशप्रेमी मुसलमान. अजून दुसरीकडे तुम्ही ती दुसरी गोष्ट बोलला नाहीत. जसं सलीम मामू शेख यांना स्टेजवरती बसून तुम्ही बोललात केवढ रे सलीम आणि बोललात की असं जे आहेत ना हिंदू समाजाने या निवडून दिलेले आहेत. तसंच आपले पुणे शहरचे अध्यक्ष आणि नगरसेवक श्री वसंत मोरे साहेबांनी जेव्हा आपण बोललात तर तेव्हा त्यांनी नाराजगी दाखवली आणि त्यांनी म्हणलं की आम्ही हनुमान चालीसा काय याचं आम्ही पठण करणार नाही. कारण ते पण जिथं मुस्लिम समाज जास्त आहे त्या मुस्लिम समाजाने त्यांना निवडून दिलेले आहेत, त्यांना निवडून आणलेले ते पण तुमचे पक्षाचे मनसेचे अध्यक्ष होते पुणे शहराचे. त्यांना नगरसेवकाचा मान सन्मान आमच्या मुस्लिम समाजानेच दिला. त्यांना का नाही बोलल्या तो लोकांच्या समोर तुम्ही का फक्त मुस्लिमच दिसलंय की हिंदू समाजामध्ये जे आहेत ना मुस्लिम येतोय. तसंच तुम्ही हे पण सांगायला पाहिजे होतं की मुस्लिम समाजाने आमच्या पक्षाच्या वसंत मोरेंना निवडून दिलात. हे का नाही बोललात तुम्ही? हे का पक्षपाती केलात तुम्ही? हे का जातीवाद केलात तुम्ही? हे आपल्याला कळतोय ना. फक्त एका बाजूस तुम्ही दाखवलं की मराठी समाजाने मराठी बांधवांनी एका मुस्लिम नगरसेवकाला निवडून दिलेले आहेत. तर दुसरी बाजू पण तुम्ही बघायची होती की मुस्लिम समाजाने बी वसंत मोरे जे तुमचे पक्षाचे अध्यक्ष होते त्यांना पण निवडून दिलेले. हे तुम्ही का तिथं लोकांसमोर दाखवलेलं नाहीत? हे का तुम्ही भेदभाव केलं? हे आमच्या बुद्धीला पटत नाही. ठाकरे साहेब मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी पण एक काँग्रेस पक्षाचा नगरसेवकच आहे आणि मी 2 वेळा जिथं 90% आमचे हिंदू भाऊ आहेत त्यांनी मला 2 वेळा तिथं निवडून दिलेले आहेत आणि दुसरी वेळ तिथं 3 भाजपचे आणि मी एकटा काँग्रेसचा नगरसेवक आलो आणि ह्या चौघामध्ये तिथल्या हिंदू समाजाचे लोकांनी मला सगळ्यात जास्त मतदानाने मला निवडून दिलेत. मी त्यांचं आयुष्यभर आभार मानतो, त्यांना कधी विसरणार नाही. 100 वेळा मी तिथं आमच्या लोकांना बोललेत. असे लोक आहेत प्रत्येकी समाजामध्ये आहेत. 5% जे लोक आहेत ते समाजकंटक आहे, 95% जे लोक आहेत ते जे आहेत ना चांगले लोक आहेत. म्हणून तुमचं सलीम शेख निवडून आलो आणि मी माझ्या प्रभागामध्ये आमच्या हिंदूचं लोकसंख्या जास्त आहे तिथं मी निवडून आलेला आहे. तुम्ही काय सांगता हो साहेब? हे ऐक्याची भावना आहे आणि तुम्ही ह्या ऐक्याच्या भावनामध्ये तेढ निर्माण करून द्वेष निर्माण करून मुस्लिम बद्दल इस्लाम बद्दल स्टेजवरती थांबून तुम्ही लोकांच्या मनामध्ये जे आहेत ना द्वेष पसरतात. हे अगदी चुकीचं आहे राजसाहेब. हे कशाला करतात? फक्त तुमच्या पार्टीचं वर्चस्व व्हावं ह्यासाठी.
अहो यासाठी कदाचित तुम्हाला करायचं असेल तर हे मुसलमानचा विषय सोडा, मशिदीचा विषय सोडा, भोंग्याचा विषय सोडा. खूप इतके प्रश्न आहेत आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये. ते प्रश्न उचलून धरून जे सत्ताधारी पार्टी आहे त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. लोकांचे प्रश्न त्यांच्या समोर ठेवा. ते प्रश्न सॉल्व्ह करून लोकांचं भलं करा, असं माझं मत आहे साहेब. फक्त हे हिंदू मुस्लिम कधीपर्यंत करणार साहेब तुम्ही? अहो जितकं ह्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी मुस्लिम लोकांनी पण हजारो आणि लाखो लोकांनी, मुसलमानांनी आपलं जीवाचं बलिदान दिलेलं आहे. मुस्लिम समाजाचा पण तितकंच हक्क ह्या देशावरती आहे जितका हिंदूचा आहे. हे तुम्ही मानणार नाही, कारण तुमचं एकच उद्देश की लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचं. कुठपर्यंत, कधीपर्यंत? अजून तुम्हाला एकच सांगतो मी, अजान, नमाज हे 1400 वर्षापासून पडत आहात. फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे, आपल्या भारतामध्ये नव्हे, पूर्ण जगामध्ये 1400 वर्षापासून ही परंपरा चाललेली आहे साहेब. आणि जेव्हापर्यंत हा जग आहे तोपर्यंत ही पद्धत चालत राहणार. परंतु इस्लामचा एकच उद्देश आहे की आपल्यापासून कुणाला त्रास होता कामा नये. काही समाजकंटक आहेत याच्यामध्ये, आमचे मुस्लिम समाजामध्ये पण, जे कदाचित समाजकंटक करत असेल त्या लोकांना पण शिक्षा मिळायला पाहिजे. हे फक्त मुस्लिम समाजमध्ये नाही, प्रत्येकी समाजामध्ये आहे, तर त्या लोकांना पण शिक्षा मिळाली पाहिजे. अजून राज साहेब, आपल्याला माझी एक विनंती, आपण इस्लामचा अभ्यास केलेला नाही, तर माझी एक विनंती आपल्याला की आपण चांगल्या तऱ्हेने इस्लामचा अभ्यास करावा, मशिदीचा अभ्यास करावा, अजानचा अभ्यास करावा. तुमचं मत असं आहे की तुमची अजान आम्हाला कशाला ऐकवायचं? अहो साहेब, फक्त 5 वेळी अजान होती आणि एक वेळेचं 1 मिनिट, म्हणजे दिवसात फक्त 5 मिनिट अजान होती. 5 मिनिट, आणि ते पण लोकांना, मुस्लिम लोकांना मशिदीकडे या, नमाज पठण करा. हे परंपरा आहे इस्लाम. तुम्ही तेवढा अभ्यास केलेला नाही. अभ्यास करा, खोल पर्यंत जाऊन अभ्यास करा, थंड मनाने अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा, ह्याचा नॉलेज घ्या. मला तर असं वाटतोय साहेब, राज साहेब, की कदाचित तुम्ही चांगल्या मनानं, मन लावून इस्लामचा अभ्यास केला तर तुम्ही तुमच्या आयुष्यात इस्लाम बद्दल कधीही काही बोलणार नाही, असं मला कळतोय. इस्लाम धर्म जे आहेत ना, कोणालाही दुखवणारा, कोणालाही नाराज न करणारा असं धर्म आहे इस्लाम धर्म. काय हिंदू धर्म पण तसंच आहे, परंतु तुम्ही त्यांचा पण नीट अभ्यास केलेला नाही, मला असं वाटतं. राजसाहेब, अजून एक गोष्ट आपल्याला मी सांगू इच्छितो. आपलं जे बोलण्याचं स्टाईल, बोलण्याची पद्धत खूप चांगली आहे. आपल्याला ऐकण्यासाठी खूप लोक जमा होतात. हे देवाची एक गॉड गिफ्ट आहे आपल्याला, देवाची एक भेट आहे आपल्याला, की आपण चांगल्या पद्धतीनं समजावून लोकांना बोलतात. परंतु ह्याचा उपयोग तुम्ही चांगल्यासाठी केला तर खूप लोकांचं चांगलं होईल, बरं होईल, जातीवाद होणार नाही. परंतु आपण ह्याचा उपयोग चुकीच्या मार्गाने करतात, हे आम्हाला खूप खंत वाटतोय, खूप दुःख होतोय. प्लीज आपल्याला विनंती की आपण हा आपला जे सांगण्याचा पद्धत आहे खूप चांगली आहे, चांगल्यासाठी वापरावं, एवढी आमची विनंती आहे साहेब. आपल्याला एकच विनंती राज साहेब, की पुढच्या वेळी आपण कदाचित आपल्या स्टेजवरती कदाचित बोलायचं असेल तर आपले जे विरोधक पार्टीचे लोक आहे, लोकांची कामं करण्यामध्ये ते कुठं कमी पडत असेल, कुठं चुकत असेल, तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा. मुस्लिम समाजाचा नाद सोडून टाका, धर्माचा नाद सोडून टाका. मी तुम्हाला एक सांगतो, कदाचित मुस्लिम धर्मामध्ये कोण जाणून बुजून करणारी जे लोक आहेत त्या लोकांना शिक्षा मिळालीच पाहिजे, हे आमचं पण मत आहे. तर तितक्यापुरतं तुम्ही बोला ना. परंतु ते सगळं सोडून पूर्ण देशातले भोंगे, महाराष्ट्रातले भोंगे ताबडतोब काढा. अल्टिमेट दिले की येणाऱ्या 3 तारखे मे पर्यंतच, नाहीतर त्यानंतर आम्ही वातावरण बिघडू, आता शांत आहे, हे तर तुम्ही इनडायरेक्टली धमकी देतात, जातीवाद पसरवण्याचं काम करतात. तर आपल्याला हात जोडून आमची विनंती साहेब की असं तुम्ही एकही अपशब्द बोलू नका. आमच्या महाराष्ट्रातला
आमच्या देशातलं वातावरण चांगलं आहे. हिंदू मुस्लिम समाज मिसळून राहण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना चांगल्या मनमळाने चांगल्या पद्धतीनं राहू द्या. विष पसरवण्याचं काम करू नका. आम्ही तुमच्या जे भाषण झालेलं आहे त्यांचं संपूर्ण आम्ही आमच्या समाजापासून आमच्या समाजाकडून तुमचं ते भाषणाचा आम्ही तुमचा विरोध करतो आणि तुमचा निषेध करतो. एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, आदाब, नमस्कार, शस्त्रे कालचा.